हॅलो एव्हरीवन. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण नर्वस सिस्टीमचा ओव्हरव्ह्यू बघितला होता. तर या लेक्चरमध्ये आपण डिफरन्स बिटवीन सिम्पॅथॅटिक न्यूरॉन अँड पॅरासिम्पॅथॅटिक न्यूरॉन बघणार आहे. तर आपल्याकडे एक सिस्टीम आहे, नाव आहे ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. ॲटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये काय आहे? न्यूरॉन आहे, न्यूरॉन. आणि हे न्यूरॉन दोन टाईपचे आहे. एक आहे सिम्पॅथॅटिक न्यूरॉन, सिम्पॅथॅटिक न्यूरॉन, आणि सेकंड आहे पॅरासिम्पॅथॅटिक न्यूरॉन. पॅरासिम्पॅथॅटिक न्यूरॉन. तर पहिले आपण सिम्पॅथॅटिक न्यूरॉन बघणार आहे. तर सिम्पॅथॅटिक न्यूरॉनमध्ये पण दोन टाईप आहे. एक आहे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन, आणि दुसरा आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. तर प्री आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे हा एक न्यूरॉन आहे. आपल्याकडे दोन न्यूरॉन आहे. हा एक न्यूरॉन आहे आणि इथून परत दुसरा न्यूरॉन चालू झाला असं. तर हे जो पहिला न्यूरॉन याला काय म्हणलं आपण? प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. याला आपण म्हणलं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि हा जो मधाचा जो स्पेस आहे, हा जो स्पेस आहे याला आपण म्हणलं सिनॅप्टिक नॉब. सिनॅप्टिक नॉब. तर सिम्पॅथॅटिक न्यूरॉनमध्ये प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन हा काय असतो? शॉर्ट असतो. अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन हा लॉंग असतो. तर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम हे सिम्पॅथॅटिक न्यूरॉन सिस्टीममध्ये काय? सिम्पॅथॅटिक न्यूरॉन आहे. सिम्पॅथॅटिक न्यूरॉन सिस्टीम ॲक्टिव्ह कधी होती? ॲक्टिव्ह इन स्ट्रेस, अँगर, फिअर या सिच्युएशनमध्ये सिम्पॅथॅटिक न्यूरॉन सिस्टीम काय होती? ॲक्टिव्ह होती. तर दुसरा टाईप आहे आपल्याकडं पॅरासिम्पॅथॅटिक न्यूरॉन. पॅरासिम्पॅथॅटिक न्यूरॉन. पॅरासिम्पॅथॅटिक न्यूरॉनमध्ये पण दोन टाईप आहे. एक आहे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन, सिनॅप्टिक न्यूरॉन, आणि दुसरा आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमधला डिफरन्स. तर प्री म्हणजे काय? हा एक न्यूरॉन आहे, हा एक न्यूरॉन आहे, आता पण सांगतो परत, आणि हा पण एक न्यूरॉन आहे. तर हा जो अगोदरचा न्यूरॉन आहे याला आपण प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो, आणि याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो, आणि याला सिनॅप्टिक नॉब म्हणतो. तर प्री सिनॅप्टिक न्यूरॉन इथे काय आहे? लॉंग आहे, लॉंग. अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन इथे काय आहे? शॉर्ट आहे. आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये काय आहे? तर पॅरासिम्पॅथॅटिक न्यूरॉन तर ॲक्टिव्ह कधी होते? ॲक्टिव्ह इन रेस्ट अँड डायजेस्ट. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिफरन्स बिटवीन सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अजून डिटेलमध्ये बघणार आहेत.